आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्यात अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्यात। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई-केवायसी केली नव्हती त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ताही मिळू शकलेला नव्हता। यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी प्रशासनाला काही सूचना दिल्यात। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत। तर लाडक्या बहिणींसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करता आलेली नव्हती, अर्थात त्यामागे काही तांत्रिक कारणंही होती किंवा चुकीचा पर्याय निवडला गेलेला होता। आता या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत। तर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्याची पडताळणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। अंगणवाडी सेविकांना यासाठी आता कामाला लावलं जाईल आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना महिला आणि बालविकास खात्याने दिलेल्या आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे लाडक्या बहिणींच्या दृष्टीने।